न्यूज 24 वेद जनमनाचा। 3.5 शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी देवीला सोन्याची प्रभावळ वाहण्याचा निर्णय। करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने खासदार धनंजय महाडिक, सौ. अरुंधती महाडिक, सराफ संघाचे माजी अध्यक्ष भरत ओसवाल यांच्यासह समिती सदस्यांनी घेतला होता। काही वर्षांपूर्वी या समितीच्या पुढाकारातून करवीरवासी तसंच देवी अंबाबाईच्या भक्तांच्या वतीने देवीला सुवर्ण पालखी वाहण्यात आली होती। दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवात या सुवर्ण पालखीतून देवीची सलग 9 दिवस पालखी मिरवणूक संपन्न होते। दरम्यान 80 वर्षांपूर्वी देवीसाठी चांदीची प्रभावळ बनवण्यात आली होती। ही प्रभावळ सोन्याची असावी असा मानस खासदार धनंजय महाडिक यांनी समिती समोर व्यक्त केला होता। त्यानंतर त्यांच्याच अधिपत्याखाली असलेल्या समितीने यंदा सोन्याची प्रभावळ बनवण्याचा निर्णय घेतला। तो सत्यात उतरला। तब्बल 45 तोळ सोनं वापरून कारागीर गणेश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून आई अंबाबाईसाठी सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ बनवण्यात आली। शारदीय नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, महेंद्र ज्वेलर्सचे भरतभाई ओसवाल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी 45 तोळे सोन्याचा मुलामा दिलेली सोन्याची प्रभावळ पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। यामुळे देवीच्या गाभाऱ्याला आता आणखी सौंदर्य प्राप्त झालंय। सगळ्यात पहिलं कोल्हापूरकरांना आणि सर्व भाविकांना येणाऱ्या या नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ट्रस्ट खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही 2017 साली सुवर्ण पालखी अर्पण केलेली देवीला आणि आज या नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला आपण जी प्रभावळ आहे त्याला जो 450 ग्रॅम सोन्याचा मुलामा देऊन ही प्रभावळ आज देवस्थान समितीकडे सुपूर्द करतोय। ट्रस्टच्या माध्यमातून महालक्ष्मी चरणी एवढं चांगलं काम होत आहे। भक्तांचे किंवा आमच्या सगळ्यांच्या भावना आणि आई महालक्ष्मीचा कृपाशीर्वादाने आम्ही हे करू शकतोय, ह्याचा नक्की आनंद आहे। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।